नमस्कार, मी डॉक्टर कोमल घाटोळ, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट. आज आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या ऑटिझम या डिसऑर्डर बद्दल चर्चा करणार आहोत. या पहिल्या पार्टमध्ये आपण ऑटिझमची लक्षणे काय ही जाणून घेऊयात. ऑटिझमचे निदान कसे करायचे, त्यासाठी ट्रीटमेंट काय आहे आणि पालकांनी या मुलांची घरी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑटिझमला मराठी भाषेमध्ये स्वमग्नता असंही म्हणतात. ऑटिझम असणाऱ्या मुलांना दोन मुख्य गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असतो. पहिलं म्हणजे त्यांची सामाजिक समज कमी असते, त्यामुळे ते इतरांसोबत किंवा त्यांच्या वयाच्या मुलाबरोबर लगेच मिसळत नाहीत. तसेच ते उशिरा बोलायला लागतात. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्यामध्ये रिपिटेटिव्ह आणि काही रिजिड बिहेवियर्स असतात. म्हणजेच एकच एक गोष्ट वारंवार करण्याची त्यांना सवय असते. तसेच त्यांचे दिनचर्येचे काही फिक्स्ड रुटीन्स असतात. या रुटीन मध्ये काही बदल झाले की ते अस्वस्थ होतात. या मुलांमधले रिपिटेटिव्ह आणि रिजिड बिहेवियर्स काय असतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पुढे चर्चा करणार आहोत. आपल्या मुलाला ऑटिझमची लक्षणे आहेत की साधारणपणे मूल 1.5 ते 2 वर्षाचं झालं की आई वडिलांना लक्षात यायला सुरुवात होऊन जाते. ही मुलं उशिरा बोलतात, बोलताना दुसऱ्यांच्या डोळ्याकडे किंवा चेहऱ्याकडे बघत नाहीत. तसेच आपण त्यांना आवाज दिला तर ती मुलं लगेच आपल्याला प्रतिसाद देत नाहीत. आपण त्यांना एखादं काम करायला सांगितलं, त्यासाठी इन्स्ट्रक्शन्स दिले तर ते फॉलो करत नाहीत. कधी कधी आपण एकच गोष्ट 7 ते 8 वेळा रिपीट केल्यानंतर एखाद वेळी ती आपली गोष्ट ऐकतात. पण त्यांना आवडणारी वस्तू पाहिजे का हे त्यांना विचारलं की ते लगेच आपल्याकडे बघतात. म्हणजेच त्यांना ऐकू येण्यासाठी प्रॉब्लेम नसतो, पण ते आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ऑटिझम असलेल्या सर्व मुलांमध्ये स्पीच डिलेचा प्रॉब्लेम असतो. म्हणजेच ही मुलं इतर मुलांपेक्षा उशिरा बोलतात. साधारणपणे मूल 1.5 वर्षांपर्यंत 15 ते 20 शब्द आणि 2 वर्षांपर्यंत 200 ते 250 शब्द बोलते. 2 वर्षांपर्यंत मूल 2 शब्द जोडून बोलायलाही शिकतं, जसे की मला दे, बाहेर चल, मला लागलं. पण 1.5 वर्षांपर्यंत जर मूल एकही अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल तर त्याची हिअरिंग टेस्ट म्हणजेच बेरा टेस्ट आणि ऑटिझमसाठी स्क्रीनिंग झालीच पाहिजे. 1.5 ते 2 वर्षांची मुलं छोट्या मुलांना बघून आनंदित होतात, त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी ते उत्सुक असतात. पण ऑटिझम असणाऱ्या मुलांना दुसऱ्यांमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो, ती एकटीच खेळत राहतात. तसेच कुणी पाहुणे आपल्या घरी आले की त्यांच्याशी कसं वागायचं हे कळायला या मुलांना अवघड जाते. ऑटिझम असलेल्या मुलांची खेळ खेळण्याची पद्धत सुद्धा इतर मुलांपेक्षा वेगळी असते. या मुलांना एकच एक प्रकारची खेळणी आणि खेळ खेळायला आवडतात. कुणाला फक्त गाडी खेळायला आवडतं, कुणाला फक्त कार्टून्स आवडतात, कुणाला ज्या खेळण्यांमध्ये लाईट असतात ती खेळणी खेळायला आवडतात. त्यामुळे खेळण्याच्या दुकानात गेलं की ही मुलं त्यांना आवडणाऱ्या खेळण्यासाठीच हट्ट धरून बसतात. तसेच खेळताना या मुलांना खेळणी एका रांगेत लावून ठेवण्याची सवय असते. कधी कधी मुलं खेळताना गाडीची चाकं गोल गोल फिरवून बघतात किंवा गोल फिरणाऱ्या वस्तूंकडे तासनतास बघत राहतात. ऑटिझम असलेली मुलं दुसऱ्या मुलांबरोबर लगेच मैत्री करू शकत नाहीत. त्यांना मैत्री करायला, दुसऱ्यासोबत कम्फर्टेबल व्हायला खूप वेळ लागतो. ऑटिझम असलेल्या मुलांचं कम्युनिकेशन स्किलही कमी असतं. आपण इतरांशी 2 प्रकारे कम्युनिकेट करतो किंवा संवाद साधतो. पहिलं म्हणजे बोलून आणि दुसरं म्हणजे हातवारे किंवा हावभाव दाखवून. ऑटिझम असलेल्या मुलांना या दोन्ही प्रकारे संवाद साधण्यासाठी अवघड जाते. या मुलांना हातवारे आणि हावभाव समजायला अवघड जाते. तसेच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे किंवा हावभाव करून दाखवणेही या मुलांना अवघड जाते. जसे एखाद्या मुलाला एखादी वस्तू आवडली तर ते मूल तिच्याकडे बोट दाखवून आई वडिलांना ती गोष्ट पाहिजे असे सांगतो, किंवा आनंद झाला तर आई वडिलांकडे बघून बाळ हसतं. पण ऑटिझमच्या मुलाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तो ती स्वतः घेतो किंवा आईचा हात धरून त्या गोष्टीवर ठेवतो. याला आपण हँड लीडिंग असे म्हणतो. तसेच ऑटिझम असलेली मुलं आपल्याकडे बघून रेसिप्रोकेट करत नाहीत, म्हणजेच भावनांचे आदान प्रदान करत नाहीत. जसे नॉर्मली एखादं मूल 10 ते 12 महिन्यांचं झालं की आपण त्यांच्याकडे बघून एखादा शब्द उच्चारला तर ते तो शब्द परत रिपीट करतात किंवा आपल्याकडे बघून हसतात. आपण त्यांच्यासोबत लपाछपी खेळली किंवा त्यांना भॉ केलं किंवा त्यांच्यासोबत पिकअबू हा गेम खेळला तर ते खेळताना आपल्याकडे बघून हसतात, त्या खेळामध्ये इंटरेस्ट घेतात. पण ऑटिझम असलेली मुलं असा रिस्पॉन्स देत नाहीत आणि ती स्वतःमध्येच मग्न असतात. तसेच या मुलांमध्ये काही रिपिटेटिव्ह आणि रिजिड बिहेवियर्स असतात. त्यांना काही दिनचर्या किंवा काही गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच करणे आवडते. यामध्ये आपण काही बदल केला तर ती मुलं खूप अस्वस्थ होतात, चिडतात आणि हट्टीपणा करतात. जसे काही मुलांना एखादी वस्तू नेहमी हातात ठेवण्याची सवय असते. ती एखादी दोरी असू शकते, एखादी त्यांना आवडणारी वस्तू किंवा एखादं खेळणं. ही वस्तू त्यांच्या हातातून हिरावून घेतली की ही मुलं चिडतात आणि अस्वस्थ होतात. त्यांना कधी कधी जेवणासाठी एकच ताट पाहिजे किंवा शाळेला जाण्यासाठी 2 रस्ते असतील तर नेहमी ते एकच रस्ता वापरतील. घरातील वस्तूंची जागा बदलली तरी त्यांना त्रास होतो. घरातील वस्तू ज्या प्रकारे ठेवल्या आहेत त्याच प्रकारे ठेवल्या जाव्यात हा त्यांचा अट्टहास असतो.
ऑटिझम असलेल्या मुलांना दिनचर्येमधले बदल आवडत नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी ऍडजस्ट होण्यासाठी किंवा शाळेमध्ये बसण्याची सवय लागण्यासाठी या मुलांना खूप उशीर लागतो. म्हणूनच शाळेत टाकले तरी हे मुलं एका ठिकाणी बसत नाहीत आणि बऱ्याच वेळा आईला त्यांच्यासोबत बसावं लागतं. कधी नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेलं किंवा प्रवासात असलं की ही मुलं खूप चिडचिड करतात. ऑटिझम असणाऱ्या मुलांना काही सेन्सरी इश्यूजही असतात. आपल्या सगळ्यांमध्ये काही सेन्सेस आहेत ज्यामुळे आपण जग परसिव्ह करू शकतो. जसे की बघणे, ऐकणे, चव घेणे, काही गोष्टींचा वास घेणे, टच फील करणे. म्हणजेच आपल्याला जर स्पर्श झाला किंवा दुखापत झाली तर ते आपल्याला समजते. आणि एक वेस्टिब्युलर ऑर्गन आपल्या कानामध्ये असतो ज्यामुळे आपल्या बॉडीचं बॅलन्स ठेवण्यासाठी मदत होते. ऑटिझमच्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळे सेन्सरी इश्यूज असतात. काही मुलं हायपर सेन्सिटिव्ह असतात तर काही मुलं हायपोसेन्सिटिव्ह असतात. हायपोसेन्सिटिव्हिटी असणे म्हणजेच तो सेन्स स्टिम्युलेट करण्यासाठी त्यांना जास्त सेन्सरी इनपुट लागतं. आणि हायपर सेन्सिटिव्ह असलेल्या मुलांमध्ये कमी सेन्सरी इनपुट असेल तरी त्यांना ते जास्त असल्यासारखं वाटतं. त्यामुळेच टच म्हणजेच स्पर्श या सेन्समध्ये जर एखादा मुलगा हायपोसेन्सिटिव्ह असेल तर ही मुलं कधी पडली किंवा कधी त्यांना काही लागलं किंवा एखाद्या जखमेतून अगदी रक्तही आलं तरी त्यांना दुखत नाही. हायपोसेन्सिटिव्ह असलेली मुलं दुसऱ्यांना या कारणामुळे जास्त जोराने मारतात, खूप घट्ट मिठी मारतात किंवा ते दुसऱ्यांना चावतात, ढकलतात, त्यांचे केस ओढतात. पण दुसऱ्यांना किती दुखतंय किंवा आपण किती फोर्स दुसऱ्यावर लावतोय याचं त्यांना भान राहत नाही. तसेच टच या सेन्समध्ये हायपर सेन्सिटिव्ह असणारी मुलं कुणालाही स्वतःला हात लावू देत नाहीत. त्यांना साधा हात जरी लावला तरी ते चिडचिड करतात. स्वतःचे केस किंवा नख ते दुसऱ्यांना कापू देत नाही. तसेच फरशीवर चालताना फरशीचा स्पर्शही त्यांना आवडत नाही, त्यामुळे ते टो वॉकिंग करतात म्हणजेच पंजावर चालतात. तसेच काही मुलांना जेवणामध्ये हात भरवावे वाटत नाही. थोडीशीही घाण त्यांच्या हाताला लागली की ती लगेच ते पुसून टाकतात किंवा वारंवार हात धुतात. काही मुलांना ह्या सेन्सरी इश्यूजमुळेच अन्न चावायला आणि गिळायला सुद्धा त्रास असतो. मग त्यांच्या आईला ते अन्न बारीक करून त्यांना जेवायला द्यावं लागतं. विजन म्हणजेच बघण्याच्या सेन्समध्ये जर सेन्सरी इश्यूज असतील तर हायपर सेन्सिटिव्ह असलेली मुलं खूप जास्त लाईट सहन करू शकत नाहीत. गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथे खूप जास्त प्रकाश आहे तिथे ती मुलं अस्वस्थ होतात, चिडतात, तिथे ती थांबत नाही. विजन मध्ये हायपोसेन्सिटिव्ह असलेली मुलं या उलट असतात. ही मुलं तासनतास लाईट्स कडे बघत राहतात. त्यांना व्हिज्युअल स्टिम्युलस जास्त पाहिजे असतो म्हणून ती गोष्टी डोळ्याजवळ आणून पाहतात. गोल गोल फिरणाऱ्या वस्तूंकडे किंवा हलणाऱ्या वस्तूंकडे नेहमी पाहत राहतात. तसेच या मुलांना डोळ्याच्या एका बाजूने बघण्याची सवय असते. तर कधी कधी या मुलांना डोळे वारंवार मिचमिच करण्याची सवय असते. ऑलफॅक्टरी म्हणजेच वास घेण्याच्या सेन्समध्ये जर या मुलांना सेन्सरी इश्यू असेल तर ही मुलं प्रत्येक गोष्टीचा वास घेत राहतात. कधी कधी थोडासाही वास त्यांना सहन होत नाही. कधी जेवणाचा वास आवडला नाही म्हणून ही मुलं विशिष्ट भाज्या किंवा पदार्थ खाणे टाळतात. टेस्ट घेण्याच्या सेन्समध्ये जर काही इश्यूज असतील तर हायपोसेन्सिटिव्ह असणारी मुलं प्रत्येक गोष्ट तोंडात घालून पाहतात, त्याची चव घेतात. तर हायपर सेन्सिटिव्ह असलेली मुलं कडक पदार्थ खाणे टाळतात, ते चावत नाहीत आणि गिळत नाहीत. पदार्थांच्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा ऑटिझम असलेल्या मुलांना काही प्रिफरन्सेस असतात. म्हणजेच एकच प्रकारचे पदार्थ त्यांना खायला आवडतात. कुणाला गोड आवडतं तर कुणाला फक्त तिखट खायला आवडतं. ऑडिटरी म्हणजेच ऐकण्याच्या सेन्समध्ये जर काही इश्यूज असतील तर हायपोसेन्सिटिव्हिटी असलेली मुलं खूप किंचाळतात, ओरडत राहतात, मोठ्या मोठ्याने गाणी ऐकतात. आणि हायपर सेन्सिटिव्ह असणारी मुलं या उलट असतात. ती मुलं गर्दीच्या ठिकाणी जास्त आवाजात गेली की अस्वस्थ होतात. तिथे ते कानावर वारंवार हात ठेवतात, चिडतात किंवा तिथून पळून जातात. ऑटिझमच्या काही मुलांना वेस्टिब्युलर सेन्सरी इश्यूज असतात. वेस्टिब्युलर ऑर्गन हा कानामधला एक ऑर्गन आहे जो आपलं बॅलन्स बनवण्यासाठी, शरीराचं बॅलन्स ठेवण्यासाठी खूप गरजेचा आहे. जेव्हा आपण रॅपिड मुवमेंट करतो जसे की गोल फिरतो किंवा पळतो त्यामध्ये शरीराचा बॅलन्स हे वेस्टिब्युलर ऑर्गन ठेवतं. आपण जेव्हा जोराजोरात गोल फिरतो किंवा झोक्यावर बसलेलो असतो तेव्हा वेस्टिब्युलर सेन्स स्टिम्युलेट होतो. यामध्ये सुद्धा ऑटिझमच्या मुलांना इश्यूज असू शकतात. हायपोसेन्सिटिव्ह असलेली मुलं नेहमी गोल गोल फिरतात, जोरात झोके घेतात, उंच ठिकाणावर असले तरी ही मुलं घाबरत नाहीत. ते नेहमी उड्या मारत राहतात. पण वेस्टिब्युलर सेन्स हायपर सेन्सिटिव्ह असलेली मुलं या उलट असतात. ती झोक्यावर किंवा घसरगुंडीवर बसायला प्रमाणाबाहेर घाबरतात. ऑटिझमच्या काही मुलांना या लक्षणाबरोबरच हायपर ऍक्टिव्हिटी असते. म्हणजेच ही मुलं खूप चंचल असतात. ती एका ठिकाणी बसत नाहीत, एका ठिकाणी त्यांचे लक्ष लागत नाहीत. ते नेहमी उड्या मारत राहतात किंवा पळत राहतात. आपल्या जीवाला एखाद्या गोष्टीपासून धोका होईल याची त्याला समज नसते. ऑटिझम असणाऱ्या बहुतेक मुलांची बुद्धिमत्ता नॉर्मल असते. काही मुलं तर इतर मुलांपेक्षा जास्त हुशार असतात. त्याला आपण ऍस्पर्जर सिंड्रोम असं म्हणतो.
पण ऑटिझम असणाऱ्या 20 ते 30% मुलांची बौद्धिक क्षमता कमी असते, ज्याला आपण इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असं म्हणतो. ही मुलं अभ्यासामध्ये मागे असतात, या मुलांना अभ्यास समजत नाही आणि लवकर लक्षात राहत नाही. म्हणून या मुलांना कधी कधी स्पेशल स्कूल्समध्ये टाकण्याचीही गरज पडू शकते. बऱ्याच वेळा लहान मुलं जर बोलत नसतील तर घरातील आजी आजोबा म्हणतात की हे मूल 5 वर्षापर्यंत बोलेल, याच्या आई वडीलही उशिरा बोलले होते तर हाही उशिरा बोलेल. पण असं न करता यातील काही लक्षणे जर तुमच्या मुलामध्ये असतील तर लवकरात लवकर पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. त्याला ऑटिझमचा त्रास आहे की नाही हे स्क्रीन करा. ऑटिझम असल्यास जितक्या लवकर ट्रीटमेंट तुम्ही सुरू कराल तितका चांगला फरक या मुलांमध्ये दिसून येतो.